राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. निसर्ग, पर्यावरण यांचा सखोल अभ्यास करताना केवळ भाषण लेखनानं भागणार नाही, आपण तसं जगायलाही हवं असं तीव्रतेनं जाणवल्यामुळे 1993 साली त्यांनी पुण्यातली उत्तम नोकरी हे सगळं कायमचं सोडलं. कोकणातल्या एका खेड्यात जाऊन ते कुटुंबासह स्थायिक झाले. गेली 31 वर्ष निसर्गस्नेही जीवनाचा ध्यास पुढे नेतानाच लिखाणाचा वसाही ते नेटानं निभावत आहेत. प्रसिद्ध लेखक आणि पर्यावरण अभ्यासक दिलीप कुलकर्णी यांच्या 38 वर्षांच्या लेखन प्रवासाविषयी आणि त्यांच्या विलक्षण जगण्याविषयीही जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज प्रसिद्ध लेखक दिलीप कुलकर्णी सर यांना आपण खास आमंत्रित केलंय. दिलीप सर, मनापासून स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. दिलीप कुलकर्णी यांचं निसर्गायण हे पहिलं पुस्तक ऑगस्ट 1986 मध्ये प्रकाशित झालं. तेव्हापासून दिलीप सर अविरतपणे लिहित आहेत. निसर्गायणची सध्या 13वी आवृत्ती सुरू आहे. दैनंदिन पर्यावरण या त्यांच्या आणखी एका प्रसिद्ध पुस्तकाची 20वी आवृत्ती सुरू आहे. याशिवाय गांधी उद्यासाठी, जगदीशचंद्र बसू, ऊर्जा संयम, वेगळ्या विकासाचे वाटाडे, हरित साधक, सौर आरोग्य, बदलूया जीवनशैली, स्वप्नांमधील गावा यासह त्यांची एकूण 18 पुस्तकं आजवर राजहंसनं प्रकाशित केलेली आहेत. दिलीप सर, आता आपण गप्पांना थेट सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. निसर्गायण हे तुमचं पहिलं पुस्तक 1986 साली प्रसिद्ध झालं. हो. तर आज 38 वर्षांनी निसर्गायणकडे आणि एकूणच तुमच्या लेखन प्रवासाकडे तुम्ही कसं बघता? खूपच मला आनंद होतो ह्या लेखन प्रवासाचा, आणि राजहंस साथीमध्ये झाला याचा आणखीन आनंद होतो. मुळामध्ये कशी उर्मी होती त्यावेळेला, मी नोकरी सोडलेली होती टेल्कोमधली, आणि पर्यावरणाच्या समस्यांना काहीतरी एक मूलभूत उत्तर द्यावं असं मला मनापासून वाटत होतं. आणि त्या अनुषंगानं लिखाण म्हणण्यापेक्षा लिखाणाचा विचार हा जो 3-4 वर्ष डोक्यामध्ये होता. त्याचा अभ्यास चालू होता, अनेक विषयांचा अनेक अंगाने अभ्यास चालू होता, आणि ही सगळी मांडणी एका विशिष्ट पद्धतीनं करावी असं खूप तीव्रतेनं वाटत होतं. आणि ती मांडणी निसर्गायणमध्ये करायला मला खूप आनंद झाला. एका बाजूनं ती भारतीय तत्वज्ञानाच्या अंगानं आहे, आधुनिक पदार्थ विज्ञानाच्या अंगानं आहे, त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की आजच्या अर्थशास्त्रीय अंगानं काही मांडणी त्यामध्ये आहे, आणि व्यावहारिकच अर्थात आहे. आणि सगळ्या अंगाने पर्यावरणाची मांडणी करताना एक असा मूलभूत आणि एकात्म असा विचार काही मला मांडता आला, ह्याचा मला आज खूप आनंद होतो. आणि मला असं वाटतं की निसर्गायणे, मी त्याला म्हणलं की माझं एक मिशन स्टेटमेंट सारखं बनून गेलं. म्हणजे पुढची सगळी पुस्तकं ही निसर्गायणमधल्या एकेका प्रकरणाचं विस्तारित आवृत्ती अशा स्वरूपाची आहेत. आणि त्यामुळे हा सगळा मूलभूत विचार एकात्मपणे आणि एका शीर्षकाखाली हा निसर्गायणमध्ये मांडता आला. आणि मला असं वाटतं की ज्यार्थी 38 वर्ष हे पुस्तक लोक विकत घेऊन वाचतायत, त्यार्थी लोकांनी कुठेतरी आतमध्ये भावतं आहे, किंवा ही जी काही मांडणी आहे ती अतिशय योग्य असल्याचं एक कुठेतरी मला स्वतःला तर जाणवतं निश्चितपणे, पण लोकांनाही जाणवतं असं मला वाटतं. आणि त्यामुळे ह्या पुस्तकाला अजूनही एक मूलभूत वैचारिक मांडणी स्वरूपामध्ये मान्यता आहे असं माझं मत आहे. वा, म्हणजे आमच्या पिढीला ओपनहायमर हा आत्ता कळला फिल्म आल्यामुळे, पण तुम्ही निसर्गायणमध्ये ओपनहायमरचा उल्लेख आहे, त्या पहिल्या अणुचाचणीचा उल्लेख आहे. हो. तर म्हणजे तेच आहे की आधुनिक विज्ञान, निसर्ग, पर्यावरण या सगळ्याचा उत्तम मेळ तुम्ही निसर्गायणमध्ये साधलेला आहे असं जाणवतंय. आणि अजून एक मला थोडं शैलीविषयी तुमच्याशी बोलायचं आहे की एकीकडे तुम्ही स्वतःही म्हणता की अभ्यासपूर्ण, थोडीशी जड अशी जरी पुस्तकं म्हणलो आपण, तरी त्याची शैली ही अतिशय प्रवाही आणि वाचकांना खिळवून ठेवणारी अशी आहे. तर ही किमया तुम्ही कशी साधता? म्हणजे खरं तर शैली घडवण्याकरता मी काहीच केलं नाही. खरं तर म्हणाल तर माझं मूळ शिक्षण आहे इंजिनिअरिंगचं, आणि त्यामुळे भाषेचा अभ्यास त्या अर्थानं तसा काही नाही म्हटलं तर. पण समहाऊ मला ही शैली बनत गेली माझी. आणि मुख्य म्हणजे मी असं केलं की मी कुणाच्या शैलीचं काय म्हणायचं अनुकरण नाही केलेलं. मला स्वतःला जे आतून वाटतं ते मी मांडत जातो, आणि मला वाटतं ते चांगल्या तऱ्हेनं व्यक्त होतो मी, असं मला वाटतं. म्हणजे एखादी मी ह्याला म्हणतो की काय गिफ्ट आहे, मला देवानं दिलेली गिफ्ट आहे, गॉड गिव्हन गिफ्ट आहे, की ज्यामुळे मला लिहायला जमतं. त्यामध्ये विशिष्ट शैली करता की केलं असं नाही. बाकी काय खरं म्हणजे तसं सांगता येणार नाही, म्हणजे हे आतून येत असल्यामुळे सांगता येणार नाही की कसं घडलं वगैरे. तुमचा वाचनाचा व्यासंगही खूप मोठा आहे, हे जाणवतं तुमची पुस्तकं वाचताना. आणि तुमचं सामाजिक कामही मोठं आहे. म्हणजे कुडावळ्याला जाताना, कोकणात जायच्या आधी पण तुम्ही पुण्यात जे सामाजिक काम केलेलं आहे,
तर या सगळ्याचाही तुम्हाला कुठेतरी लिखाणात ते उतरत असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे. म्हणजे माझ्या घडणीमध्ये या सगळ्याचं खूपच मोठं योगदान आहे असं मी म्हणेन, की पुण्यामधलं सामाजिक कार्य, वाचन आणि वाचन खूप चांगलं झालं असं मला आता जाणवतं, की आज साधारणपणे जी पुस्तकं कोणाला फारशी माहितीही नाहीत, सामाजिक विचारवंतांची, ही मी तरुण असताना मला वाचायला मिळाली. माझं सुदैव असते, की ज्यामध्ये सावरकर आहेत, विनोबा भावे आहेत, गांधी आहेत, पु. ग. सहस्रबुद्धे आहेत, द. के. केळकर आहेत, श्रीम. माटे आहेत, ज्यांनी चांगले सामाजिक विचार समाजापुढे साधारणपणे आपण धरून चालूया, की 50 ते 80 या दशकामध्ये 2-3 दशकांमध्ये ठेवले. ह्यांचं वाचन झालं. त्यामुळे एकतर विचार घडला, भूमिका घडली आणि त्याच जोडीला पाश्चात्य विचारवंतांचंही काही वाचन थोडंसं ते एकांगी असं मला वाटतं. खूप अधिक माझा सगळ्या फिलॉसॉफीचा असा अभ्यास नाहीये. पण विशेषतः मॉडर्न फिजिक्स हा विषय मला खूप आवडत गेला. म्हणजे मला फिजिक्स मुळामध्ये कॉलेजमध्ये काय शिकलो असेल तेवढंच. त्या पलीकडे काही शिकलो नव्हतं. पण मॉडर्न फिजिक्स जे अभ्यासायला लागलो तेव्हा असं जाणवलं, की आज जे शिकवलं जातं फिजिक्सच्या अंतर्गत किंवा एकूण विज्ञानाच्या अंतर्गत हे खूपच मर्यादित आहे. ते चुकीचं नाही पण मर्यादित आहे. आणि मॉडर्न फिजिक्समधलं जे ह्या विश्वाचं स्वरूप समोर येतं आहे ते खूपच वेगळं आहे. आणि हे मला अधिकाधिक भावत गेलं. आणि दुसऱ्या बाजूनी मॉडर्न फिजिक्समधली जी आधुनिक सगळी मांडणी आहे ती, म्हणजे ती फ्रिट्यॉफ काप्रानी केली असेल, आणखीन इतर काही डेव्हिड बोहमनी केली असेल की आणखीन अनेक पदार्थ वैज्ञानिकांनी केली असेल, ही भारतीय तत्वज्ञानाशी खूप मोठ्या प्रमाणात जुळते. विशेषतः एक अद्वैताचा आपला जो भारतीय मूळ सिद्धांत आहे, ह्याच्याकडे आता पदार्थ विज्ञान हळूहळू जायला लागलेलं आहे. मग त्यामध्ये E=mc² आइन्स्टाईनचं हे असेल म्हणा, वेव्ह आणि पार्टिकल वेगळं नाही हे असेल म्हणा, अशा प्रकारच्या किंवा हायझेनबर्गचं अनसर्टनिटी प्रिन्सिपल असेल म्हणा, हे सगळ्यामधनं आधुनिक पदार्थ विज्ञान, की जे क्वांटम थिअरी आणि रिलेटिव्हिटी थिअरी ह्या ज्या दोन काही आहेत, ह्या खूप न्यूटनियन फिजिक्सपासून वेगळ्या दिशेत पुढे जायला लागल्या आहेत. आणि ती दिशा जी आहे ती नेमकी भारतीय तत्वज्ञान जी अद्वैताची दिशा सांगतं तिकडे नेतं. पण मला महत्त्वाचा फरक हा वाटला, विशेष निसर्गाशी संबंधित जेव्हा आपण विचार करतो तेव्हा, की आपला पर्यावरणाचा विचार हा ज्या भारतीय विचारावरती आधारित आहे, भारतीय विचार जो आहे तो हा अद्वैत तत्वज्ञानावरती आधारित आहे. म्हणजे मुळामधलं सर्वात ऐक्य आपण म्हणतो, की सगळ्याचं ऐक्य जे म्हणतो ते, आणि ते ऐक्य प्रत्यक्षामध्ये येतं हे विश्वबंधुत्वाच्या रूपाने, म्हणजे विश्वात्मैक्य, आणि ते प्रत्यक्षामध्ये येतं विश्वबंधुत्वातनं. हे विश्वबंधुत्व हा पर्यावरणीय जीवनशैलीचा पाया आहे आपल्या. आणि कुठेतरी मला हे दोन्ही बाजूंनी मांडता आलं, की पदार्थविज्ञानही ह्या दिशेकडे येतं आहे, आपलं तत्वज्ञानही तेच सांगतं आहे, आणि मग ह्यातनं एक दिशा गवसते आपल्याला जगायचं कसं ह्याची, ती आपोआप निसर्गस्नेही दिशा बनून जाते. असा तो विचार एका विशिष्ट दिशेनं पुढे जातो. आणि हा निसर्गामध्ये मला मांडायचा होता आणि मी तो मांडला. निसर्गस्नेही जीवनशैलीचा तुम्ही उल्लेख केला, त्याच्यावर आपण येणारच आहोत. पण त्याआधी गांधींचा उल्लेख आला, तर गांधींनी आपल्याला खेड्याकडे चला असा संदेश दिलेला. हो. तर 31 वर्षांपूर्वी बरोबर तुम्ही पुण्यातलं सगळं इथलं सोडून तुम्ही कोकणात एका छोट्या गावात कुडावळ्यात जाऊन स्थायिक झालात कुटुंबासह. हो. तर त्याच्याविषयी जाणून घ्यायचंच आहे. हो. पण कुडावळ्यासारख्या छोट्या गावात गेल्यामुळे तुमच्यातल्या लेखकाला लिहिण्यासाठी एक मोकळा अवकाश मिळाला? खूपच म्हणता येईल. ते किंवा तिकडे जात असताना निसर्गस्नेही जगणं हा एकूण कामाचा निम्मा भाग होता. आणि जे विचार सगळे मनामध्ये तोपर्यंत आणखीन तयार झाले निसर्गानंतरच्या काळामध्ये. कारण निसर्गात झालं 86 मध्ये, आम्ही गेलो 93 साली. ह्या 5-7 वर्षामध्ये आणखीन बरंच काही मनामध्ये साचून राहिलेलं होतं, ते मांडायचं होतं. आणि त्यामुळे हे मांडण्याकरताही काही थोडासा अवकाश मिळेल ही निश्चितपणे भावना किंवा भूमिका त्यामध्ये किंवा हेतू होता आपण कोकणात जाण्याचा. आणि पहा, कोकणात आम्ही 93 साली गेलो. 94 साली हसरे पर्यावरण आणि दैनंदिन पर्यावरण 2 पुस्तकं पाठोपाठ 3 महिन्यामध्ये आली. ते पुढल्या वर्षी अणुविवेक आलं, ते पुढल्या वर्षी सम्यक विकास आलं. अशी सलग 4 वर्षात 4 पुस्तकं माझी झाली. वा. हा अवकाश निश्चितपणे मिळाला. आणि त्याही नंतर मी आता लिहितोच आहे. आणि बाकी सगळी पुस्तकं मी कुडावळ्यात राहूनच लिहिलेली आहेत नंतर, निसर्गानंतरची सगळी. तर खूपच मला लिखाण करता आलं. आणि हे केवळ राजहंस पुस्तकांचं नव्हतं. 20 वर्ष गतिमान संतुलन मासिक चालवलं, त्याचंही सगळं काम मी कुडावळ्यात बसूनच करत होतो लिखाणाचं. तेही एक लिखाणाचा आणखीन एक उपक्रम म्हणता येईल, की जो कुडावळ्यात बसून झाला. सर, कुडावळ्यातल्या तुमच्या जगण्याविषयी खरोखर उत्सुकता आहे. म्हणजे पुण्यातलं चाकोरीतलं जगणं सोडत त्या काळी तुम्ही टेल्कोमध्ये होता, तर ते किती प्रेस्टिजियस जॉब असेल हे आम्ही कल्पना करू शकतो. तर तो सोडून 93 साली खेड्यात जाण्याचा निर्णय घेतलात तुम्ही, तेव्हा नेमकं काय तुमच्या मनात होतं? आणि आज 31 वर्षांनी मागे वळून बघताना तो निर्णय योग्य होता असं वाटतं तुम्हाला? सर, कुडावळ्यातल्या वास्तव्यावरच तुम्ही स्वप्नामधील गावा हे पुस्तकही लिहिलेलं आहे, तिथल्या सगळ्या अनुभवांवर. हो. तर याविषयी सांगाल? या पुस्तकामध्ये आम्हाला तिथे जाऊन जेव्हा 25 वर्ष झाली कुडावळ्याला जाऊन, तेव्हा असं वाटलं, की आता बऱ्यापैकी आपल्यापाशी अनुभव आहे आणि सांगण्यासारखं काहीतरी आहे. आणि त्यामुळे आमच्या सगळ्या अनुभवांचं आणि त्या अनुभवाच्या आधारे आम्ही आमच्या ध्येयाकडे कितपत गेलो ह्याचं विश्लेषण करावं, अशा हेतूनं हे पुस्तक लिहिलं. त्यामुळे एका बाजूनी थोडंसं ललितही अंगानं गेलेलं आहे, दुसऱ्या बाजूने थोडंसं परीक्षणही झालं आमच्या जीवनशैलीचं. आणि मला सांगायला थोडंसं एका बाजूने चांगलंही वाटेल आणि वाईटही वाटेल, की लोकांना वाटतं की आम्ही फार ग्रेट काहीतरी आहोत आणि खूप काही अचीव्ह केलेलं आहे. पण त्यामध्ये एक प्रकरण आहे, की आमचं प्रगती पुस्तक नावाचं, बरं का, ते प्रकरण आम्ही गेलं, की आम्ही स्वतःची सेल्फ असेसमेंट केली त्यामध्ये. आणि शेवटी असं झालं, की आम्हाला फक्त 50% मार्क मिळालेले आहेत.
तेव्हा असं नाही की आम्ही खूप आमच्या ध्येयाकडे लांबवर पोहोचलेलो आहोत, अजून निम्मी वाट चालायची आहे हे त्यांना जाणवत राहतं. पण एक गोष्ट खरी की इतरांपेक्षा आम्ही बरेच पुढे आहोत, एवढंच फार तर म्हणता येऊ शकेल. निश्चितच सर, हा खरोखर तुमचा मोठेपणा आहे. कारण तुम्ही जी कृती केली तर त्याचं विचार करण्याचे धाडस अनेक जण करत नाहीत हे जाणवतं. थोडं सर पुण्याबद्दल, टेल्कोबद्दल सांगाल त्याविषयी? मुळात टेल्कोची नोकरी खरं मी खूपच आधी सोडली त्याच्या. म्हणजे मी 84 साली टेल्कोची नोकरी सोडली आणि नंतर 9 वर्ष मी विवेकानंद केंद्राचं इथे मराठी प्रकाशन विभाग आम्ही स्थापन केला, त्याचं काम पाहत होतो. आणि ह्या 93 साली आम्ही कोकणात जायचा निर्णय घेतला आणि गेलो बेसिकली. म्हणजे मधली 9 वर्ष मी नोकरी सोडलेलीच होती. आणि त्या काळात निसर्गाचं लेखन आणि प्रकाशन राजहंसकडनं झालेलं आहे. विचार निसर्गाने लिहिल्यानंतर मनामध्ये हा होता, की हे सगळं आपण पुस्तकातनं मांडलं, असं जगलं पाहिजे. मला नेहमी वाटायचं, की आपण जगतो का असे? जोपर्यंत आपण जगत नाही तसे, तोपर्यंत लोकांना सांगण्याचा खरं तर आपल्याला नैतिक अधिकार नाही. शेवटी पुस्तकातनं सूचना काय, आवाहनं कुणी कुणाला काही करायचं, असं जगा तसं जगा. आपण तशी जगतो का? स्वतःला कसाला लावून पाहिलं पाहिजे. सुदैवानं पौर्णिमा माझी बायको, तिचंही याला पूर्णपणे सहकार्य होतं आणि एकत्रपणे आपण हा प्रवास करायचा आहे निश्चित होतं. लग्नाच्या आधीपासूनचं आमचं बोलणं आहे, की आपण खेड्यात जाऊन स्थायिक होऊया असं जगायचं असेल तर. फक्त काही व्यावहारिक अडचणी होत्या. पौर्णिमाचं शिक्षण चालू होतं, आमच्या थोरल्या मुलाचा जन्म झाला, त्यामुळे मी लगेच जाऊ शकलो नाही. पण 93 साली मला असं वाटलं, की आमच्या मुलाला इथे KGमध्ये घालायचं नाही, मी ठरवून टाकलेलं होतं. आमच्या थोरला अमेय 90 सालचा जन्म त्याचा. आणि त्यामुळे 93 साली 3 वर्षाचा व्हायच्यात आपण कुडावळ्या म्हणजे कोकणात जायचं असं ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे मी 93च्या एप्रिलमध्ये कोकणामध्ये गेलो. आता 31 वर्षांनी असं वाटतं, की हा निर्णय खूपच चांगला होता. म्हणजे मूलतः आमचं सगळं ज्याला काय म्हणतात आपल्या आयुष्याचा जो प्राईम पिरियड असतो हा मी तिथे घालवू शकलो, हा पहिला भाग. आपल्या मनानुसार जगू शकलो, हा दुसरा भाग त्याच्यामधला. आणि सगळी तत्त्व जी आपण सांगतो, की जी जगण्याची मूलतत्व असली पाहिजेत निसर्गस्नेही जीवनशैलीची, ही आमच्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न आम्हाला करता आला. अजून आणली असं मी दावा कधीच करणार नाही, कारण आम्ही अजून खूप कमी आहोत आमच्या ध्येयापासून. पण हा प्रयत्न शहरात राहून करता येण्याजोगा नव्हता. अशा तऱ्हेची अगदी आम्हाला मातीचं घर आम्हाला बांधायचं होतं. शहरामध्ये शक्य नव्हतं. मला इथे एखाद्या सिमेंटच्या घरामध्ये राहावं लागलं असतं. अशा तऱ्हेची की ज्या काही अडचणी शहरात येतात त्या खेड्यात नव्हत्या. मोकळा परिसर आहे, हिरवागार परिसर आहे, वर कौलं आहेत, छानपैकी सारवणाची जमीन आहे, पक्षी आहेत, प्राणी आहेत, शांतता आहे. या सगळ्याचा जो काही आपल्याला म्हणतो आपण संकलित परिणाम जो काही आहे हा खूप चांगला असतो. म्हणजे एका बाजूनी तसं जगण्यामधला आनंद मिळतो आपल्याला, दुसऱ्या बाजूनी तसं जगण्यामधनं आपण जे सांगत असतो लोकांना, त्याला एक ऑथेंटिसिटी येते, की हा माणूस जगून सांगतो आहे. नुसतं ह्याचं पुस्तकी पांडित्य नाहीये. ही त्याला म्हणते महत्त्वाची गोष्ट या सगळ्या मला वाटतं सगळ्याच पुस्तकांनाही लागू होऊ शकते, की हा माणूस जगून लिहितोय कुठेतरी लोकांना जाणवत असावं. आणि त्याचं एक वेटेज वेगळं येतं या सगळ्याला. अगदीच. म्हणजे तुमच्या पुस्तकांमधनं ते जाणवतं, की तुमचं जगणंही त्यात उतरलेलं आहे पुरेपूर. हं. मला सांगा, की तुम्ही तुमच्या पुस्तकांमधून, व्याख्यानांमधून हे निसर्गस्नेही जीवनशैलीचा पुरस्कार करता. हो. तर ही निसर्गस्नेही जीवनशैली नेमकी काय आहे? हं. आणि शहरात जे लोकं राहतायत, हो. तर त्यांनाही ती अंगीकारणं शक्य आहे का? निसर्गस्नेही जीवनशैली याचा अर्थ आपलं सगळं जगणं जे काही आहे, ज्या गोष्टी आपण जगत असताना करत असतो, ह्या निसर्गाला अनुकूल असायला हव्यात. निसर्गाच्या विरोधी जर कुठली गोष्ट आपण केली, तर ते तर फार काळ टिकत नाही आणि त्यापर्यंतच्या काळामध्ये आपल्याला खूप त्रास होत राहतात. म्हणजे निसर्गस्नेही जीवनशैली निसर्गाची हानी करते म्हणून नको हा एक भाग झाला. पण निसर्ग म्हणताना आपल्या डोळ्यापुढे नेहमी कायम बाहेरचा निसर्ग येतो. झाडं, पशु, पक्षी, समुद्र, डोंगर, नद्या, पर्वत वगैरे. गंमत अशी आहे, की हा निसर्ग जसा बाहेर आहे, तसाच तो निसर्ग आतही आपल्या आहे. ज्या पंचमहाभूतांपासून बाह्यसृष्टी बनलेली आहे, त्यापासून आपणही बनलेलो आहोत. त्यामुळे आजची चुकीची जीवनशैली बाहेरच्या निसर्गाची जेवढी हानी करतीये, मग त्यामध्ये संसाधनांचा ऱ्हास आहे, प्रदूषण आहे, कचरा मोठ्या प्रमाणात तयार होतो आहे, जैवविविधता घटते आहे. या सगळ्या बाह्य निसर्गाच्या समस्या आपण आजच्या जगण्यामधून निर्माण करतो आहोत. तशाच समस्या आपल्या आतल्याही जगण्यामध्ये निर्माण होत आहेत. शारीरिक व्याधी, शारीरिक दुर्बलता, शारीरिक अक्षमता वाढणं, मनावरचे ताण वाढणं, मनावरच्या ताणांमुळे शरीरामध्ये व्याधी निर्माण होण्याला आपण म्हणतो सायकोसोमॅटिक एलिमेंट्स ह्यांचं प्रमाण वाढतं आहे. मग सगळे ताणतणाव, चिंता, दगदग ह्याचे सगळे दुष्परिणाम जे शरीरावरती होतात ह्याचे दुष्परिणाम कुटुंब व्यवस्थेवरती होतात. समाजामध्ये अनेक ज्याला आपण सामाजिक विकृती म्हणतो, सोशल पॅथॉलॉजीज ह्या वाढतात. राष्ट्रांमधली भांडणं सगळी आहेत, आर्म्स रेस आपण म्हणतो, शस्त्र स्पर्धा जी काही चालू आहे ती, शोषण, वसाहतवाद ह्या वाईट गोष्टी आहेत. ह्या सगळ्या अंतिमतः चुकीच्या जगण्यातून निर्माण होत आहेत. सगळ्यात मूळ कारण माझी जीवनशैली चुकीची आहे, ती उपभोगवादी बनलेली आहे. हे सगळ्यामागचं मूळ कारण. ते निसर्गस्नेही जगणं याचा अर्थ निसर्गाच्या मर्यादांचा आदर करून उत्पादन करणं, म्हणजे बाह्य निसर्गाच्या मर्यादांचा आदर करून उत्पादन करणं आणि आतल्या निसर्गाच्या मर्यादांचा आदर करून उपभोग घेणं. त्यामुळे उपभोग आणि उत्पादन वाढवणं ह्याला जो विकास म्हणलं जातं सध्या, पर कॅपिटा कन्झम्पशन वाढलं म्हणजे विकास झाला, किंवा पर कॅपिटा प्रोडक्शन वाढलं म्हणजे विकास झाला. ह्या जी काही विकासाच्या कल्पना आहेत ह्या मूलतः घातक आहेत. उत्पादनाचा अतिरेक केला की बाह्य निसर्गाची हानी होते आणि उपभोगाचा अतिरेक केला की आतल्या निसर्गाची हानी होते.
त्यामुळे मी असं इंग्रजीत म्हणायचं झालं तर देर इज इनर लिमिट ऑफ मॅन फॉर कन्झम्पशन आणि आउटर लिमिट ऑफ एन्व्हायरमेंट फॉर प्रोडक्शन. आणि ह्या दोन्हीच्या अंतर्गत ह्या मर्यादांचा आदर करून म्हणजे निसर्गाचा आदर करून आपली जीवनशैली जी काही ह्याच्यामधली उपभोग संयमित ठेवणं, याला म्हणायचं निसर्गस्नेही जीवनशैली. ही त्यातली मूळ संकल्पना. मग हे करताना साहजिकच काय होतं की सध्या आपले उपभोग आपण वाढवतो आहोत, अतिरेकी वाढलेले आहेत आपले उपभोग सगळे. हे हळूहळू कमी व्हायला हवेत. डाऊन सायझिंग ही जी सध्या शब्द आपण वापरतो ती प्रक्रिया घडायला हवी. मग हे डाऊन सायझिंग मी स्वतःहून केलं तर अधिक चांगलं आहे. उद्या निसर्ग जेव्हा संपेल ते आपल्यावरती ह्या मर्यादा बाहेरून लादल्या जातील. ते बाहेरून लादल्या गेल्या की फार वाईट परिस्थिती येईल. त्यापेक्षा व्हॉलंटरीली स्वेच्छेनं आपण ह्या मर्यादा स्वीकारणं आणि त्या अंतर्गत आपलं जीवन संयमित करणं ही महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे शरीर मनाच्या मर्यादा ओळखून उपभोग घेणं आणि मग संसाधनं किती उपलब्ध होतात, ऊर्जा किती उपलब्ध होतात, किती प्रदूषणाचा निसर्ग निचरा करू शकतो, किती कचऱ्याचं विघटन करू शकतो, ह्या सगळ्या मर्यादांचा विचार करून आपली उत्पादनाची जी काही मान आहे, स्केल आहे, हे मर्यादित ठेवणं. अशा प्रकारे जगणं ह्याला आपण म्हणतो निसर्गस्नेही जीवनशैली. ही शहरात जगता येईल का तुमचा प्रश्न बरोबर आहे. शहरात जगता येईल नाही असं नाही. आपण आहोत त्या ठिकाणी सगळं करू शकतो. शहरात आपण वीज कमी वापरू शकतो, पाणी कमी वापरू शकतो, पेट्रोल डिझेलचा वापर आपण कमी करू शकतो, तंत्रज्ञानाचा वापर कमी करू शकतो आपण सगळ्या प्रकारच्या. आपण शहरातही बऱ्यापैकी निसर्गस्नेही जगू शकतो. खूप त्याला थोडंसं अधिक कन्व्हिक्शन लागतं असं मी म्हणेन, निर्धार अधिक लागतो. खेड्यात जरा हे अधिक सोपं आहे. पण खेड्यामध्ये तुम्हाला ह्यासाठीची चैन करण्याकरता फारसं काही उपलब्धच नाही आहे. उदाहरणार्थ आमच्या गावामध्ये एकही हॉटेल नाही आहे. आमच्या गावातली सगळी कामं आहेत ती आमची चालत जाऊन होतं. आम्हाला वाहनाची गरज पडत नाही किंवा फक्त सायकल वापरेन मी अगदी समजा जरा लांब जायचं असेल तर, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरेन. तर खेड्यामध्ये अधिक शक्य आहे. उदाहरणार्थ मातीचं घर मगाशी म्हटल्याप्रमाणे मला सिमेंट आणि लोखंडाचं घर जर नको असेल की जी संपणारी संसाधनं आहेत तर मला मातीचं घर बांधायचं किंवा लाकूड अधिक वापरायचं आहे, तर मला खेडेगावात अधिक शक्य आहे. मला गाईचं शेण वापरणे खेडेगाव शक्य, शहरातल्या घरामध्ये गाईचं शेण येऊच शकत नाही. हा जो काही प्रकार आहे हा खेड्यात अधिक चांगल्या तऱ्हेनं आपल्याला जगता येतं असं मला वाटतं निसर्गच नाही. पण म्हणून शहरात जगता येत नाही असं नाही. शहरातही खूप काही करता येऊ शकतं. पण त्याकरता आम्ही आमच्या व्याख्यानामध्ये किंवा शिबिरामध्ये नेहमी सांगतो की 3 गोष्टीवरती आपण शहरामध्ये फोकस करावं. एक म्हणजे रिसोर्सेस, संसाधनं, त्यांचा आपला वापर कमी कसा होईल हा एक भाग, आणि अनवीकरणक्षम म्हणजे नॉन रिन्युएबल रिसोर्सेसकडनं आपण रिन्युएबल्सकडे कसे येऊ, नवीकरणक्षम संसाधनांकडे कसे येऊ. दुसरा म्हणजे ऊर्जाच्या बाबतीत येत ऊर्जांचा वापर मुळात कमी करणं आणि पण रिन्युएबल एनर्जीजकडे येणं. तिसरा भाग म्हणजे आपण टेक्नॉलॉजीचं डाऊन सायझिंग कसं करू शकू. या 3 गोष्टींचा अतिरेक जो आहे ना हा सध्या नडतो आहे, बाह्य निसर्गालाही आणि आपल्या स्वतःलाही. तर ह्या 3 गोष्टींचं डाऊनसायझिंग करणं, फोकस आपण या 3 गोष्टींवरती करायचा आणि डाऊनसायझिंग करायचं. आपण शहरातही खूप काही करू शकतो. सर, टेक्नॉलॉजीचं डाऊन सायझिंग असं आता तुम्ही म्हणलात, हो. तर याच विषयावर मला वाटतं तंत्रमुक्ती या हो. नावाने तुमचं अलीकडेच एक पुस्तक आलेलं आहे. हो हो तर याविषयी सांगता थोडं. हां, म्हणजे सध्या असं आहे की आपण आपलं जीवन सगळं तंत्राधारित झालेलं आहे. पूर्वीचं जीवन एक आपण धरून चालू की भारतामधलं 50 वर्षापूर्वीचं, जगामधलं 100-150 वर्षापूर्वीचं हे श्रमाधारित जीवन होतं. तंत्रज्ञान माणूस वापरत नाहीये अशी गोष्ट नाहीये. पण तंत्र जी माणूस वापरत होता म्हणजे वाफेच्या शोधापूर्वीची जी तंत्र होती, ही सगळी श्रमाधारित तंत्र होती. ती ऊर्जाधारित नव्हती. वाफेच्या शोधापासून आपण तंत्रांना ऊर्जेची जोड दिली आणि त्यामुळे एका बाजूने ऊर्जेचं स्केलिंग झालं, प्रमाणवर्धन झालं आणि त्यामुळे तंत्रांचंही प्रमाणवर्धन झालं. आणि ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत, ऊर्जा आणि तंत्रज्ञानाचं अतिरेकी वाढ त्यामध्ये होणं, प्रमाणामध्ये वाढ होणं, स्केलिंग आपण ज्याला इंग्रजीत म्हणतो, हे स्केलिंग आपल्याला नडतंय. तंत्र नडत नाहीत की ऊर्जा नडत नाहीये. त्याचं स्वरूप काय आहे हे आपल्याला ते चांगलं आहे का वाईट आहे वापर त्यांचा हे ठरवणार आहे. तर तंत्रमुक्तीमध्ये विचार हा आहे की आपण ही जी सगळी आधुनिक ऊर्जा आधारित तंत्र आहेत ही नाकारायला हवीत. गमत अशी आहे की ही सगळी आपल्याला उपयोगी पडता येतात आणि त्याच्या आधारे आपण जगतो. ते नाकारणं अवघड जात आहे फार. म्हणून या पुस्तकामध्ये प्रयत्न हा आहे की ही सगळी तंत्र घातक कशा प्रकारे ते दाखवून देणं, की मला केवळ सुखाची आहेत किंवा मला ती आज मला जास्ती पैसा मिळवून द्यायला, माझं जीवन तथाकथित सुखाचं करायला उपयोगी पडतायत. ही किंमत आपण काय मोजतो, ही किंमत आपण किती मोजतो आणि इतरांना किती मोजायला लावतो. उदाहरणार्थ विजेवरती चालणारी सगळी तंत्र ही जी काही आहेत, हे विजेचे तोटे मला काय सोसावे लागतात शहरामध्ये राहून, काही नाही. तिकडे परळी वैजनाथचा, कोराडीचा आणि एकलहऱ्याचा माणूस मरतो त्या प्रदूषणामुळे, की एकूणच त्या कार्बन डायऑक्साईडच्या एमिशनमुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं, जगातल्या सगळ्या लोकांना त्रास होतो. पण मी वीज वापरणारा जो आहे हा एसीमध्ये बसून जेव्हा वीज वापरतो, म्हणजे एसीची वीज आणि शिवाय इतर उपकरणांची वीज आहे, ह्याला तोटे काही सोसावे लागत नाहीत. अशा प्रकारचे जे की मी हे तोटे जे काही आहे ते एकतर कोणाला तरी सोसावे लागतात, तर इतरांवरती आपण ढकलणं हे अनैतिक आहे असं मला नेहमी वाटतं, की माझ्या ऊर्जा वापराचे तोटे मी सोसले पाहिजेत ना. मी कोळसा खाणीत काम करतो का? नाही करत. मी त्या कोळशाच्या राखेचं व्यवस्थापन करतो का? नाही करत. मी वीज वापरली, त्याचा कार्बन एमिशन झालं, हा कार्बन फिक्सिंग करता मी झाडं लावतो का? नाही लावत. मी पेट्रोल वापरल्यावरती माझ्या एक्झॉस्टमधनं CO2 आणि SO2 बाहेर सोडले,
हे पुन्हा त्याचं प्रदूषण कमी करण्याकरता मी काय केलं? काही केलं नाही. म्हणजे मी ह्या किमती इतरांवरती लादल्या. हे योग्य आहे का? आणि मुळात ह्या किमती इतरांवरती अशा लादता येतात, की शेवटी ग्लोबल वॉर्मिंग जेव्हा होणार आहे, तर मी त्याचा बळी असणारच आहे ना. माझी एसी खोलीत जरी बसलो तरी मी ग्लोबल वॉर्मिंगचा बळी असणारच आहे, कारण सगळं तापमान बाहेरचं सगळीकडे वाढलेलं आहे. केव्हा तरी मला घराबाहेर पडावं लागणार आहे. मी काय असा उंदीर बिळात कायम राहू शकत नाही. त्याला अन्न मिळवाकरता बाहेर पडावं लागतं, म्हणून तो मांजराच्या तावडीमध्ये सापडतो. तसं होणार आहे केव्हा तरी. त्यामुळे मला आज त्रास होत नाहीये, ह्याला काही खरं तर अर्थ नाहीये. म्हणून आपण सजगतेने ह्या किमती समजून घेऊया आणि तंत्रज्ञानाचं डाउनसायझिंग करूया. पण बेसिकली मला असं वाटतं, की तंत्रज्ञानाचं फक्त डाउनसायझिंग करता येणार नाही. आधी ऊर्जांचं डाउनसायझिंग व्हायला हवं. ऊर्जांचं स्केलिंग झालं, वाफेची शक्ती, पेट्रोलमधली शक्ती आणि अणूमधली शक्ती. ह्यांच्यामुळे ऊर्जांचं जे स्केलिंग झालेलं आहे, त्याच्यामुळे तंत्रज्ञानाचं स्केलिंग झालेलं आहे. सो बेसिक म्हणजे माझं म्हणजे हे तंत्रमुक्ती जे पुस्तक लिहिलं आहे, याच्या 10 वर्ष आधी ऊर्जा संयम म्हणून पुस्तक लिहिलं, की ज्यामध्ये या सगळ्या ज्या ऊर्जा आधारित म्हणजे ह्या ज्या सगळ्या आपण प्रोड्यूस्ड एनर्जीज आहेत, उत्पादित ऊर्जा ज्या काही सगळ्या आहेत, ह्या घातक कशा आहेत, त्या निगेटिव्ह कशा आहेत, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि मग ह्या ऊर्जांचं बेसिकली डाउनसायझिंग करायचं आहे, म्हणजे मग तंत्रज्ञानाचं आपोआप डाउनसायझिंग होईल. साधी गोष्ट आहे की मी पेट्रोल वापरायचं नाही, हे ठरवल्याबरोबर माझं किती सगळं जीवन बदलतं पहा, की मला सायकलवरती आपोआप यावं लागेल. म्हणजे मग कार आणि मोटरसायकल हे तंत्रज्ञान बाजूला पडलं, पेट्रोल वापरायचं नाही म्हटल्याबरोबर, आणि मी सायकलवरती आलो, म्हणजे तंत्रज्ञानाचं डाउनसायझिंग झालं. मग सायकल उत्पादित करायला ऊर्जा लागते, तीही वापरायची नाही म्हटलं, मला चालत जावं लागेल किंवा बैलगाडी वापरावी लागेल, आणखीन तंत्रज्ञानाचं डाउनसायझिंग झालं. वीज वापरायची नाही म्हटलं की मला विहिरीतनं पाणी बाहेर काढता येणार नाही पंपानी, मला मोट वापरावी लागेल, तंत्रज्ञानाचं डिस्केलिंग झालं. अशा तऱ्हेचं ऊर्जेच्या डिस्केलिंगमधनं तंत्रज्ञानाचं डिस्केलिंग करणं, डाउनसायझिंग होणं, अशा तऱ्हेचा हा प्रवास होऊ शकतो. पण तो झाला पाहिजे असं मला वाटतं, कारण ती आपल्याकरताही चांगली गोष्ट आहे, आंतरिक पर्यावरणाच्या दृष्टीनं आणि बाह्य निसर्गाच्याही दृष्टिकोनातनं. आणि हा सगळा विचार जो काही आहे, की हे सगळं घातक कसं ठरतं आहे व्यक्तींना, कुटुंबांना, समाजांना, राष्ट्रांना आणि पर्यावरणाला, तंत्रज्ञान आणि ऊर्जा, हे त्या तंत्रमुक्तीमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग ह्याच्यावरती उपाय काय हा सांगितलेला आहे. आणि उपाय फारसे बाहेर नाही, जसं माझं पहिल्यापासून माझं प्रामाणिक मत आहे बरं का, की तुम्ही बाहेर काहीतरी फिक्सिंग केलं तंत्रज्ञानाचं, ह्याच्याऐवजी ते तंत्रज्ञान वापरा, ह्या ऊर्जेऐवजी त्या वापरा, तुम्ही ग्रीन एनर्जीज वापरा, हा सगळा भंपकपणा आहे आणि फसवणूक आहे. देअर आर नो ग्रीन एनर्जीज. ऑल प्रोड्यूस एनर्जीज आर ब्लॅक ऑर मोर ब्लॅक. सोलार एनर्जी इज मोर ब्लॅक, विंड एनर्जी इज मोर ब्लॅक, दे आर नॉट ग्रीन. हायड्रोजन इज नॉट ग्रीन. हे कुठल्याही ग्रीन नाही आहेत. मी त्या ऊर्जासेमध्ये सांगितलं आहे सगळं, की ह्या ऊर्जा अधिक काळ्या कशा आहेत, त्या एन्ट्रॉपी कशी वाढवतात, हा सगळा मुद्दा त्यामध्ये आलेला आहे. आणि त्यामुळे ऊर्जाच मुळात कमी वापरणं, श्रमाधारित जीवन जगणं, श्रमाधारित जीवन बाह्य निसर्गाकरता चांगलं आणि माझ्या स्वास्थ्याकरता चांगलं. म्हणजे कुडावल्यामध्ये असं श्रमाधारित जीवन जगताना आम्हाला अनुभव येतो ना, की आमचं स्वास्थ्य चांगलं राहतं. 31 वर्षामध्ये आम्हाला 21 दिवस हॉस्पिटलात जावं लागलेलं नाहीये किंवा डॉक्टरकडे जावं लागलेलं नाहीये. त्यामुळे हा जो काही फायदा आपल्याला मिळतो आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा, हा फार मोठा नाही का? तर अशा एका व्यापक अंगानं ह्या तंत्रज्ञान आणि ऊर्जा हे विषय ह्या मी म्हणतो की जुळी भावंड आहेत. तंत्रमुक्ती आणि ऊर्जा संयम ही जुळी भावंड आहेत. हे 2 पुस्तकांमध्ये हा विचार मी मांडलेला आहे. सर, तुम्ही बोलताय त्यातनं एक जाणवतंय, की तुमच्या लिखाणातनं ते जाणवतं, की पूर्णपणे संन्यस्त व्हा असंही तुम्ही म्हणत नाहीयेत. उपभोग हा कमी करायचा आहे. तर याच्याविषयी थोडंसं सांगाल? म्हणजे तो फाईन बॅलन्स नेमका कसा अगदी साधायचा? खूप खूप छान तुम्ही मांडणी केली ती, की संन्यस्त जीवन आपल्याला सगळ्या संन्यासी व्हायचंही नाहीये आपल्याला. आपल्याला सामान्य माणसासारखं सगळ्या इंद्रियांचे उपभोग घेत जगायचं आहे. फक्त त्याचा अतिरेक करायचा नाहीये. हा अतिरेक म्हणजे काय मगाशी म्हणलं मी आपण, की इनर लिमिट ऑफ मॅन आहे, की माझे शरीराच्या जर क्षमता तंत्रज्ञान वापरल्यामुळे माझ्या शरीराच्या क्षमता कमी होणार असतील, तंत्र वापरायला काही अर्थच राहत नाही ना. मी वाहनं वापरल्यामुळे माझी चालण्याची क्षमता कमी होत असेल, लिफ्ट वापरण्यामुळे जिने चढण्याची क्षमता कमी होत असेल, वेगवेगळ्या प्रकारची यंत्र वापरण्यामध्ये खाली बसून काम करण्याची क्षमता कमी झाली, टेबल खुर्च्या आल्या आणि माझी साधी मांडी घालून मला बसता येत नाही, कमोड आला आणि मला संडाचा भारतीय पद्धतीनं बसता येत नाही, मी टेकडी चढू शकत नाही, हे सगळे माझ्या शारीरिक क्षमता जर कमी होत असतील, ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे ह्या सगळ्या माझ्या शारीरिक क्षमता कमी न होता शारीरिक व्याधी मला जडणार नाहीत, ह्या तऱ्हेनं जर आपण ऊर्जा तंत्रज्ञान वापरलं तर ते गैर नाही आहे. आणि अशा तऱ्हेनं आपण खूप चांगलं जीवन जगू शकतो. आणि थोडंसं मला परंपरेचा धागा मी पुन्हा आपल्या तत्वज्ञानाशी जोडतो, की आपल्याकडे ना 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत पहा भारतीय परंपरेमध्ये. त्याला आपण म्हणतो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यामध्ये पहा की अर्थ आणि काम हे नाकारलेले नाही आहेत. काम याचा अर्थ उपभोगाची इच्छा. आपण म्हणलं की गृहस्थाश्रमामध्ये तुम्ही सगळ्या उपभोगांची इच्छांची पूर्तता करून घ्यायची, सेक्स सकट सगळ्या. त्यामुळे नाकारलेला अजिबात नाहीये. आणि अर्थ म्हणजे त्याकरता जी साधनं तीही नाकारली नाहीये. त्यामुळे गृहस्थानं अर्थ आणि काम यांची प्राप्ती करून घ्यायची आहे. पण त्याला आपल्याकडे धर्माचं बंधन सांगितलं. धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, धर्म म्हणजे ज्याच्यामुळे धारणा होते. ऑल दॅट सस्टेन्स इज धर्म.
धर्म म्हणजे सस्टेनेबिलिटी आजच्या परिभाषेमध्ये, म्हणजे पुस्तकात हा विषय खूप ठिकाणी येतो. तेव्हा आतल्या पर्यावरणाची सस्टेनेबिलिटी आणि बाहेरच्या पर्यावरणाची सस्टेनेबिलिटी या दोन्हीचा विचार करून माझे अर्थ आणि काम मी एका मर्यादेमध्ये ठेवायचे आहेत. ते पूर्ण संन्यस्त जीवन तर जगायचं नाहीच आहे, पण उपभोगाचा अतिरेकही नको आणि उपभोगाचा अभावही नको. अशा तऱ्हेची एक आपण म्हणतो संयमित जीवनाची आपण व्याख्या करेन मी. उपभोगायाम असा शब्द त्याला वापरता येईल, की ज्यामध्ये अभाव नाही आणि प्रभाव नाही, अशा तऱ्हेची असे उपभोग आपण घ्यायला हरकत नाहीये. जे उपभोग माझी हानी करत नाहीत आणि ज्या खताचं उत्पादन निसर्गाची हानी करत नाही, ते उपभोग पूर्णपणे मान्य आहेत आपल्याकडे. आणि आम्ही असं जगतो, म्हणजे असं नाही की आम्ही लांब चेहरा करून कुडावळ्यामध्ये राहतो. आम्ही सगळ्या म्हणजे उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये आमच्याकडे गुरं वितात आणि गाई म्हशीला भरपूर दूध येतं. आम्ही भरपूर दुधाची चैन करतो, म्हणजे आम्ही श्रीखंड करू, बासुंदी करू, काय हवं ते करू. आम्ही अशाच आणि पाहिलं त्या ठिकाणी किती लोक चैन करतात. तर गोकुळ अष्टमीला आपल्याकडे गोविंदांच्या अंगावरती ताक ओतायची पद्धत आहे. शहरामध्ये आपण डेअरीला दूध आणतो आणि ताक करून विकतो. खेडेगावात त्या दूधच एवढं प्रचंड असतं श्रावण महिन्यामध्ये, की दुधाचं करायचा काय प्रश्न पडतो. हंडेच्या हंडे ताक ओतणं ही अक्षरशः आपण एका बाजूने वेस्ट आपण शहरात त्याला म्हणू, तिथे सहजपणे होणारी चैन आहे, कारण ताकाचं दुसरं काही होतच नाही. त्यामुळे हे जे काही मजा त्या ठिकाणी त्या सगळ्यामधली आहे, निसर्गाचा आस्वाद घेणं जे काही आहे, पण तो हिवाळ्यामध्ये होऊ शकतो, उन्हाळ्यामध्ये होऊ शकतो. आता उदाहरणार्थ ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 5 जून जवळ आलाय, करवंद आमच्याकडे महामूर पीक असतं करवंदांचं. आम्ही संध्याकाळी फिरायला गेलो की आम्ही करवंद इतकी पोटभर खातो, मला रात्री जेवायची भूक राहत नाही. हा म्हणजे उपभोगाचा अतिरेक आहे का एका म्हणत आहे, पण निसर्गाची हानी न करता मी जास्ती उपभोग घेतो ना. झाडावरचे आंबे झाडावर चढून काढणं, मुलांनी लहानपणी किती आमच्या मजा उपभोगली. झाडावर चढायचे, शेकडो आंबे काढायचे, आढ्या घालायच्या, मनसोक्त आंबे खायचे, रसामध्ये डोंबायची पोर, अक्षरशः असा प्रकार होता आमच्याकडे हजारो आंबे काढल्यानंतर. आणि एक पैसाही खर्च न करता. बरं का, पुन्हा प्रश्न आहे की या ठिकाणी खर्च काय आला. करवंद फुकट मिळाली, आंबे फुकट मिळाले, जाम फुकट मिळतात, बकुळा फुकट मिळतात, आसाणे फुकट मिळतात. निसर्ग भरभरून देत असतो, ह्याचा आस्वाद घेणं. शारदातल्या चांदण्यामध्ये अंगणामधल्या चांदण्यात बसून दूध पिणं, कोजागिरीचं दूध, काळभोर आकाश आहे चांदण्याने भरलेलं हे पाहणं, म्हणजे हा किती, म्हणजे हा एक प्रकारचा उपभोगच आहे ना म्हणलं तर. पण निसर्गाची हानी न करता रसिकतेनं जगणं हे काही त्याच्यामध्ये चुकीचं नाही, किंवा जगू शकतो आपण, असं मला वाटतं. वा, हा हवासा उपभोग आहे कुठे. अगदी अगदी. आणि आम्ही नक्की तुमच्या कुडावळ्यालाही येणार आहोत. अवश्य अवश्य. सध्या सर आता नवीन लिखाण काय सुरू आहे, याच्याबद्दलही जाणून घ्यायची उत्सुकता आहे. सध्या आता काय तंत्रमुक्ती हे मोठं पुस्तक झालंय, 300 पानी पुस्तक झालं जवळ, त्यामुळे सध्या जरा थोडंसं शांततेतच आहे. पण 2-3 पुस्तकं ते विषय डोक्यामध्ये आहेत. आणि त्या दृष्टीने काय असतं, साधारणपणे माझे कुठल्याही वेळेला एका 2-3 चॅनल चालू असतात मेंदूमध्ये पुस्तकांच्या लिखाणाचे, आणि त्यावरती माहिती गोळा करत राहणं आणि मधमाशीसारखं मध जिथून मिळतो तिथून गोळा करून ठेवून द्यायचा. कधी कुठे तो प्रत्यक्षामध्ये कुपीत भरून देता येईल मला माहिती नाही. अशा तऱ्हेने चालू असतं. ते 2-3 विषय डोक्यामध्ये आहे, त्याविषयी लिखाणाचं विचार चालू आहे. आणि त्यातले काही विषयावर पूर्वी थोडंफार लिहिलेलंही आहे, मग त्याचं संकलनही होतं, नवीन माहिती गोळा करत राहायची असते, असं चालू असतं. हे सगळ्याचं एक मुख्य मुद्दा, तो पहिलं पुस्तक पुढच्या डोळ्यापुढे ते म्हणजे एक हिंदुत्वाची मांडणी पर्यावरणाच्या अंगानं करावी, असा काही विषय आहे. की हिंदू धर्म आपण ज्याला म्हणतो, सध्या मला वाटतं फार चुकीच्या तऱ्हेनं हिंदुत्वाची मांडणी केली जाते. थोडीशी राजकीय अंगानं आहे, थोडीशी सामाजिक अंगानं आहे. मुळामध्ये हिंदू ही एक सस्टेनेबल डेव्हलपमेंटची फिलॉसॉफी कशी आहे, किंवा इको फ्रेंडली लाईफस्टाईल कशी आहे हिंदुत्वामधली, अशा अंगाने की हिंदुत्वाची मांडणी करावी. मग त्यामध्ये तत्वज्ञान आपल्याकडे आहे, आपल्याकडच्या परंपरा आहेत, काव्य आहेत, नाट्य आहे, संगीत आहे, हे सगळं एकूण निसर्गस्नेही जीवनाकडे कसं नेतं आपल्याला, आणि तो एक सूक्ष्म संस्कार हिंदूंच्या मनावरती कसा होत गेलेला आहे, अशी काही मांडणी करण्याचा विचार आहे. हरित हिंदुत्व असं नाव डोक्यात आहे त्याला. बघूया कसं घ्यायची मांडणी करता येते. मस्त. तुम्हाला खरोखर शुभेच्छा या नवीन तुमच्या पुस्तकासाठी. धन्यवाद. अजून एक शेवटचा प्रश्न विचारतो की आता हा पण परत शहरीच विचार आहे का, तुम्ही मला सांगा. काही व्याख्यानांमधनं तुम्ही असं म्हणलात की तुम्ही कुडावळ्यात गेलात, पण तरी पोटापाण्याची चिंता तुम्हाला कधी जाणवली नाही. तर मुख्य कारण तुमच्याकडे तुमचं लिखाण होतं, बाकी छंद होते, आणि तिथलीही काही तुमची कामं असतील दैनंदिन. तर लिखाणाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा असं सरसकट विधान केलं जातं की मराठीत लिहून पोट भरता येत नाही. तर तुम्ही आज एक प्रसिद्ध लेखक आहात, आघाडीचे लेखक आहात. राजहंसने आज तुमची एवढी पुस्तकं प्रकाशित केली आहेत, आगामी पुस्तकही तुम्ही सांगताय. तर तुम्ही कसं बघताय याकडे, म्हणजे या सगळ्या व्यवहाराकडे आपण बघूया, साहित्यिक व्यवहाराकडे. बरोबर आहे. हा काही मुद्दा चुकत नाही खरं कोणाला, म्हणजे शेवटी पोटाची चिंता प्रत्येकाला असतेच. आणि मी लग्न झालेला आणि 2 मुलं असलेला माणूस असल्यामुळे ती चिंता मलाही अर्थातच होती. पण समोर असं झालं की एकतर खेड्यात गेल्यामुळे आमचं गरजा सीमित झाल्या, आणि एकूणच खर्च आमचा कमी राहिला खूप. म्हणजे तो शहरात असतानाही पूर्वी कमीच होता. पुण्यात होतो आम्ही 1900, लग्न आमचं झालं 85-93 मी पुण्यामध्ये होतो 7-8 वर्ष, तेव्हाही खर्च कमीच होता. पण मूलतः खर्च कमी आहे, म्हणजे आपण की माझं पोट मुळात लहान ठेवणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो.
की ज्यामुळे आपलं मग गरजा फार वाढत नाहीत आणि मग ह्या कमी गरजा ह्या त्या लेखनांना भागू शकतात. पण मी तर उलटं विधान करेन, की आमच्या गरजा कमी आहेत, आम्हाला लागतं खूप कमी आणि मला लिखाणाचं खूप जास्ती मिळतं त्याहून. यामध्ये वाह! राजहंसचा फार मोठा वाटा आहे बरं का. म्हणजे अगदी मला इथे आभार मानतात राजहंसचे, की बा अतिशय प्रामाणिकपणानं व्यवहार करून लेखकाला मानधन देणं. मला आज आता 38 वर्ष झाली निसर्गाने प्रकाशित होतो. मला कधी हा प्रश्न आला, की राजहंसकडनं मानधन आलं नाही किंवा त्यांनी चुकवलंय, असं कधीही झालं नाही. या व्यवहारिक सचोटी आपण ज्याला म्हणतो, हा भाग निश्चितपणे मला जाणवतो. आणि आता दुसरा एक भाग आहे, की ह्या खर्च कमी राहण्यामध्ये एक मोठा भाग जो असतो ना, की विशेषतः आता आम्ही 65 आलो म्हणताना अनेकांना पुढच्या आयुष्यामध्ये आरोग्याविषयक चिंतांची एक नेहमी भीती असते, की आपलं भविष्यात कसं होणार वगैरे. मला असं वाटतं, की चांगले विचार आणि चांगलं जगणं जे आहे ना, हे आपल्याला स्वास्थ्यही खूप चांगलं ठेवायला मदत करतं. तर त्याही अंगाने आपला खर्च जो काही आहे, की उद्या मला समजा बायपास करावी लागली तर मला किती लाख मी जमा करायचे आणि नी रिप्लेसमेंटला किती आणखीन गोळा करून ठेवायचे. मला मग चिंता कधी पडली नाही. मी चांगले विचार करत गेलो, चांगले विचार मांडत गेलो, चांगलं जगत गेलो आणि त्यामुळे मला व्याधीपासून मी मुक्त राहिलो, असं मी म्हणतो. आम्ही सगळेच मुक्त राहिलो आणि त्याहीमुळे हा प्रश्न आला नाही. आता इतरांना लिखाणांना का भागत नाही मला माहिती नाही. म्हणजे माझी कोणाशी लेखकांशी अशा तऱ्हेची चर्चा नाही झाली, की तुमचं का भागत नाही म्हणून. पण खूप चांगल्या तऱ्हेनं भागलं, की मला इतकं चांगलं भागलं, की जास्तीचा पैसा आपण समाजाला परत दान करून टाकायचं असं आम्ही ठरवलं. की केवळ आपल्यापाशी आहे, सुदैवानं आपल्याला मिळालं, पुस्तकं सगळी चांगली खपतायत वगैरे, तर पैसा मिळतो, तो व्याख्यानाचं मानधन म्हणून मिळतो की इतर ठिकाणी मिळतो. पण मग जास्तीचं असेल ते आपल्यापाशी ठेवायचं नाही. आपल्याकडे पैशाला द्रव्य असं म्हणे, द्रव्याचं जे वाहतं ते द्रव्य. साठला की पैसा होतो तो सडतो. पाणी वाहतं राहिलं पाहिजे. ते आपल्याकडे जास्ती झालं ना, समाजाला परत करा. मग मी शिबिरामध्ये आता शिबिराचं आम्ही शुल्क घेत नाही कुठलाही. शिबिर आमची पूर्णपणे विनामूल्य असतात. आम्ही आमच्या खर्चानं जातो आणि पूर्णपणे एक पैसाही मानधन न घेता शिबिर घेतो. ही समाजाला आम्ही परत करतो. कारण मला समाजाला हे जसं आपण म्हणतो, की राजहंसनं रॉयल्टी दिली, मला पुरस्कार खूप मिळाले. त्या पुरस्काराची रक्कम मी म्हणतो, की ही बिनकष्टाचा पैसा आहे. हा आपण आपल्याकरता नाही ठेवायचा. हे समाजाने दिलेलं कर्ज आहे. समाजाचं कार्य करून परतफेड करायची त्याची. मग काही सामाजिक संस्थांना देणगी घेणं असेल म्हणा किंवा अशी शिबिरं विनामूल्य घेणं असेल म्हणा, ह्यातनं मी ते करतो. पुन्हा ह्यातनं आम्हाला असं होतं, की ह्यातनं एक पुन्हा गुडविल तयार होतं काही एक चांगलं अशा तऱ्हेचं. म्हणजे सगळ्याचं एक पॉझिटिव्ह फीडबॅक लूप आपण ज्याला म्हणतो ना, हे तयार होतं. आणि त्यामुळे आपलं जीवन अधिकाधिक चांगलं बनत जातं आणि चिंतामुक्त जीवन आपण जगू शकतो. त्यामुळे त्या चिंतामुक्तामध्ये आरोग्याची चिंता नाहीये, पैशाची चिंता नाहीये, मुलांचं पुढे काय होईल आणि ती चांगली निघतील का ही चिंता नाहीये. सगळं छान झालं. म्हणजे संसारही खूप छान झाला या सगळ्या काळामध्ये. वाह! तुम्ही सर बोलताय ते खरोखर ऐकत राहावं असं वाटतं आणि कुठेतरी अंगीकारावं हेही जाणवतंय त्यातनं. तर मला वाटतं की हेच खूप मोठी ताकद आहे तुमच्या कार्याची, तुमच्या लिखाणाची, की त्यांनी अनेक लोकं, अनेक संस्था प्रेरित होतायत आणि तुमच्या सोबत येतायत. दिलीप सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात. राजहंसी मोहोर पॉडकास्टच्या वतीने तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. दिलीप कुलकर्णी यांच्या पुस्तकांची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ही पुस्तकं घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ7 अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.